पूर्वीच्या आपल्या दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण काय डिस्कस केलं होतं तर प्रोकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिक सेल दोन सेलचे टाईप मी डिस्कस सांगितले होते तुम्हाला की प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल अशा दोन टाईपच्या सेल असतात. त्यामधली प्रोकॅरियोटिक सेल आपण इन डिटेल शिकली की जिचं स्ट्रक्चर कसं होतं, सिंपल होतं. पण आज आपण जी सेल बघणार आहोत युकॅरियोटिक सेल ही कशी असणार आहे, कॉम्प्लेक्स. हे मी तुम्हाला डिफरन्समध्ये आधीच समजून सांगितलेले. तर युकॅरियोटिक सेल ज्यावेळेस आपण सुरू करणार आहोत त्यावेळेस यू या शब्दाचा अर्थच असा आहे की गुड और कॅरियोटिक. कॅरियोटिक म्हणजेच काय किंवा कॅरी ऑन म्हणजेच काय, न्यूक्लियस. तर गुड न्यूक्लियस म्हणजे काय तर पूर्ण डेव्हलप झालेला न्यूक्लियस किंवा न्यूक्लियसला न्यूक्लिअर एनव्हलपनी कव्हरअप केलेलं असतं अशा सेलला आपण काय म्हणतो तर युकॅरियोटिक सेल. युकॅरियोटिक सेल लक्षात ठेवताना 2-3 पॉईंट महत्त्वाचे लक्षात ठेवायचे. पहिला पॉईंट म्हणजे काय, सेल इन विच द न्यूक्लियस हॅज डेफिनाइट न्यूक्लिअर मेम्ब्रेन आर नोन ॲज द युकॅरियोटिक सेल. तर युकॅरियोटिक सेलमध्ये काय म्हटलंय तर डेफिनाइट न्यूक्लिअर एनव्हलप ज्या न्यूक्लियसला असतो अशी सेल, द सेल in which definite nucleus definite nuclear membrane. अशी सेल ज्या सेलमधल्या न्यूक्लियसला काय पूर्ण डेव्हलप झालेला न्यूक्लिअर एनव्हलप किंवा न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे त्या सेलला एनव्हलप, त्या सेलला काय म्हणायचं तर युकॅरियोटिक सेल इज नोन ॲज द युकॅरियोटिक सेल. मग युकॅरियोटिक सेल म्हणजे काय तर युकॅरियोटिक सेल समजून घ्यायची असेल तर आपल्याला एक्झाम्पल माहीत असणं गरजेचं आहे. जसं की आपण प्रोकॅरियोटिक सेलमध्ये डिस्कशन केलं की प्रोकॅरियोटिक सेल म्हटलं की प्रत्येकाच्या डोक्यात काय आलं पाहिजे, बॅक्टेरियल सेल. प्रोकॅरियोटिकचं आयडेंटिकल किंवा आयडल एक्झाम्पल काय आहे आपलं प्रोकॅरियोटिक सेलचं बॅक्टेरिया. तसं युकॅरियोटिक सेलचे एक्झाम्पल भरपूर आहेत पण त्यातले 4 मेन एक्झाम्पल कोणते, प्रोटिस्ट, फंजाय, प्लांट अँड ॲनिमल्स. प्रोटिस्ट, सम प्रोटिस्ट असतील, फंजाय असतील, प्लांट आणि ॲनिमल ह्या सगळ्या ज्या सेल असतील यांच्या ह्या सगळ्या काय असतात युकॅरियोटिक सेल. मग हे काय झाले युकॅरियोटिक सेलचे एक्झाम्पल्स. एक्झाम्पल माहीत झाल्यानंतर आपल्याला पुढच्या गोष्टी काय होणार आहेत, सोप्या जाणार आहेत. मेनली प्रोटिस्ट फंजायच्या आपण युकॅरियोटिक सेल म्हणून एक्झाम्पल बघताना एवढे लक्षात घेत नाही तर आपण 2 आयडेंटिकल एक्झाम्पल लक्षात घेतो. ते कुठले असतात, प्लांट सेल अँड ॲनिमल सेल. युकॅरियोटिक सेल म्हटलं की आता सगळ्यांच्या लक्षात काय आलं पाहिजे, प्लांट सेल आणि ॲनिमल सेल. तर युकॅरियोटिक सेल लक्षात ठेवताना जरी प्लांट सेल वेगळी असली, ॲनिमल सेल वेगळी असली किंवा प्रोटिस्ट सेल वेगळी असली, फंजाय सेल वेगळ्या असल्या म्हणजे काय युकॅरियोटिक सेल having different shape, size and different physiology. काय डिफरंट फिजिओलॉजी. तर त्या युकॅरियोटिक सेलचं काय असणार आहे, डिफरंट शेप असू शकतो, डिफरंट साईज असू शकतात, डिफरंट फिजिओलॉजी असते. पण कॉमनली त्यांच्यात त्यांच्यामध्ये आपल्याला काय दिसणार आहे, एक फंडामेंटल किंवा एक कॉमन स्ट्रक्चर्स दिसणार आहेत. ते कोणकोणते असणार आहेत तर एक काय असणार आहे त्यांच्यामध्ये कोण असणार आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन
प्लाझ्मा मेम्ब्रेननी काय केलेली असणार आहे ती सेल कव्हर अप केलेली असणार आहे. तिसरा पॉईंट कुठला महत्त्वाचा असणार आहे किंवा कॉमन असणार आहे सगळ्या सेलमध्ये, सायटोप्लाझम. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा सेल ऑर्गॅनिलीज. हे काय झालं तर युकॅरियोटिक सेलमध्ये आपल्याला काय दिसतील, वेगवेगळ्या साईजच्या सेल दिसतील, वेगवेगळ्या शेपच्या सेल दिसतील किंवा त्यांची कार्य काय असणार आहेत, वेगवेगळी असणार आहेत. पण तरीही आपण युकॅरियोटिक सेलमध्ये एवढं डिफरन्सिएशन किंवा एवढी व्हरायटी पाहायला मिळाली तरी त्यांच्यात कॉमन काय काय सापडणार आहे आपल्याला, प्लाझ्मा मेम्ब्रेन प्रत्येक सेलमध्ये असणार आहे, प्रत्येक सेलमध्ये सायटोप्लाझम असणार आहे, प्रत्येक सेलमध्ये काय असणार आहे, सेल ऑर्गॅनिली किंवा मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिलीज असणार आहेत. कसल्या, मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिलीज असणार आहेत. म्हणजे काय, आता आपण प्लांट सेल एक्सप्लेन करायला घेतली काय आणि ॲनिमल सेल एक्सप्लेन करायला घेतली काय, दोन्हीतही आपल्याला काय दिसणार आहे, कॉमन स्ट्रक्चर्स दिसणार आहेत, जे काय असणार आहेत, प्लाझ्मा मेम्ब्रेन, सायटोप्लाझम आणि मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिलीज. आत्तापर्यंत लक्षात आलं की युकॅरियोटिक सेल म्हणजे कसली सेल, तर अशी सेल जिचा न्यूक्लियस काय असतो, डेफिनाइट न्यूक्लियर मेम्ब्रेननी कव्हर अप केलेला असतो, म्हणून आपण तिला काय म्हणतो, युकॅरियोटिक सेल. युकॅरियोटिक सेलची एक्झाम्पल बघताना आपल्याला 4 मेन एक्झाम्पल डोळ्यापुढे येतात. काही प्रोटिस्ट असतात, फंजाय असतात, प्लांट असतात आणि ॲनिमल सेल असतात. कॉमनली युकॅरियोटिक सेल शिकताना प्लांट सेल आणि ॲनिमल सेल आपण अभ्यासतो, कारण ह्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतात, काही सगळे कॉमन स्ट्रक्चर तर दिसणारच आहेत, पण काय दिसणार आहे, त्यांच्यात काही थोडेसे डिफरन्सेस दिसणार आहेत. युकॅरियोटिक सेलमध्ये काय दिसणार आहे, डिफरंट शेप साईज आत्ता म्हटल्याप्रमाणे दिसणार आहेत सेल, आपण त्यांच्यात काय दिसणार आहेत, कॉमन काही आपल्याला कॅरेक्टरिस्टिक दिसणार आहेत. तर आपण आता काय बघूया, सगळ्यात महत्त्वाचं युकॅरियोटिक सेल शिकताना आपल्याला काय म्हटलं मी आता, 2 एक्झाम्पल मेन महत्त्वाचे डोळ्यापुढे येतात, प्लांट सेल आणि ॲनिमल सेल. तर प्लांट सेल आणि ॲनिमल सेलमध्ये डिफरन्स काय आहे हे समजला तर आपल्याला काय समजेल, युकॅरियोटिक सेल. आत्तापर्यंत आपल्याला युकॅरियोटिक सेल थोड्या प्रमाणात समजली आहे की जिच्यात काय असणार आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन तर असणार आहे, सायटोप्लाझम असणार आहे आणि काय असणार आहेत, मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिलीज असणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय असणार आहे, तर न्यूक्लियस हा प्रेझेंट असणार आहे. काय असणार आहे, न्यूक्लियस हा प्रेझेंट असणार आहे. तर आपण आता काय बघूया, तर प्लांट सेल आणि ॲनिमल सेलमध्ये डिफरन्स काय, कारण तो येणं गरजेचं आहे सगळ्यांना. मग किंवा युकॅरियोटिक सेलचे एक्झाम्पल 2 आपण इन डिटेल स्ट्रक्चरमध्ये बघूया. मग एक्झाम्पल्स ऑफ द युकॅरियोटिक सेल एक आपण कुठली बघूया आता, तर ॲनिमल सेल. ॲनिमल सेल कसे असते रे ॲनिमल सेल, आत्ताच म्हणल्याप्रमाणे वेगवेगळ्या आकाराच्या काय असतात, ॲनिमल सेल प्रेझेंट असतात. मेनली एखादी आपल्याला उदाहरण घ्यायचं असेल तर कशी असते रे, ओव्हल शेप्ड काय असते आपली, तर सेल असते. ओव्हल शेप्ड म्हणजे कशी, अंडाकृती किंवा रेक्टँग्युलर टाईपमध्ये कशी असते आपली ॲनिमल सेल असते. ॲनिमल सेलमध्ये आपल्याला सेल वॉल दिसते का, नाही, हे आपण शिकलेलो आहे. तर आपल्याला फक्त प्लांट सेलमध्येच काय दिसते, सेल वॉल दिसते. मग ॲनिमल सेलला कोणीतरी कव्हरअप केलेला असेल, मग तो काय असतो, प्लाझ्मा मेम्ब्रेन. काय असणार आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन. कशाने कव्हरअप केले आपल्या ॲनिमल सेलला, प्लाझ्मा मेम्ब्रेन. आणि सगळ्यात महत्त्वाचं ॲनिमल सेल कोणाचं एक्झाम्पल आहे, युकॅरियोटिक सेलचं. म्हणजे ह्यांच्यात काय असणार आहे, वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस. म्हणजे काय, तर न्यूक्लियर एन्व्हलपनी कव्हर असणारा न्यूक्लियस आपल्याला ह्यांच्या बॉडीमध्ये, ह्यांच्या सेलमध्ये दिसणार आहे. न्यूक्लियस कसा असणार आहे, वेल डेव्हलप्ड, ज्याला की कशाने कव्हरअप केलेला असणार आहे, न्यूक्लियर एन्व्हलपनी. हा काय आहे मी दाखवलेला, न्यूक्लियर एन्व्हलप. काय आहे, न्यूक्लियर एन्व्हलप. त्याच्या आतमध्ये एक डॉटेड स्ट्रक्चर दिसतं डार्क कलरचं, तो काय असतो, न्यूक्लिओलस. काय असतो, न्यूक्लिओलस. काय असतो, न्यूक्लिओलस. त्याच्यात डॉटेड लाईक स्ट्रक्चर किंवा आपल्याला द्रव पदार्थ दिसतो एक, त्याला आपण काय म्हणू शकतो, न्यूक्लिओप्लाझम. काय म्हणू शकतो, न्यूक्लिओप्लाझम. आणि
त्याच्यात काही थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स पण दिसतात आपल्याला. कसे? एक दोऱ्यांसारखे थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स दिसतात. त्या स्ट्रक्चर्सला आपण काय म्हणतो? क्रोमॅटिन फायबर्स. काय म्हणतो? क्रोमॅटिन फायबर्स. क्रोमॅटिन फायबर्स. आणि हे पोर दिसत आहेत. मी न्यूक्लिअर एन्व्हलप काढताना ह्याच्यामध्ये मध्ये पोर्स दिसत आहेत. त्यांना काय म्हटलं जातं? न्यूक्लिअर पोर. काय म्हटलं जातं? न्यूक्लिअर पोर. तर सगळ्याला न्यूक्लिअर न्यूक्लिअर म्हटले. का न्यूक्लिअर न्यूक्लिअर म्हटले? तर हे सगळे शब्द कशाच्या संदर्भात आहेत? न्यूक्लियसच्या संदर्भात आहेत. म्हणजे एकत्रित आपण ह्याला काय म्हणू शकतो? न्यूक्लियस. काय म्हणू शकतो? न्यूक्लियस. हा झाला आपला न्यूक्लियस. तर ज्या सेलमध्ये वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस असणार आहे ती झाली आपली युकॅरियोटिक सेल. युकॅरियोटिक सेलचं एक्झाम्पल बघतो आपण ॲनिमल सेल. दुसरी ऑर्गेनेली. दुसरा महत्त्वाचा शब्द मी काय वापरलेला? न्यूक्लियस नंतर काय असणार आहे आपल्या सेलमध्ये? सायटोप्लाझम असणार आहे. म्हणजे जेल लाईक स्ट्रक्चर असणार आहे काहीतरी, त्याला काय म्हणणार आहे आपण? सायटोप्लाझम. जेल लाईक एक घटक असणार आहे त्याला आपण काय म्हणणार? सायटोप्लाझम. ह्या सायटोप्लाझममध्ये काय असणार आहे? वेगवेगळ्या मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनिलीज असणार आहेत. मग कुठल्या कुठल्या असतात? जसं की मी सांगितलेलं पहिल्या लेक्चरमध्ये आपल्या मायटोकॉन्ड्रिया असतील, गोल्गी कॉम्प्लेक्स असतील, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असतील, ह्या सगळ्या ज्या मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिली आहेत ह्या कशात प्रेझेंट असतात? आपल्या युकॅरियोटिक सेलमध्ये. मग मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिली सगळ्यात पहिली जी असते ती न्यूक्लियसपासून अटॅच तयार झालेली काय असते? आपली एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हे काय झालं? एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. ह्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम वरतीच काही सर्क्युलर स्ट्रक्चर दिसतात. काय दिसतात? काही सर्क्युलर स्ट्रक्चर अरेंज केलेले दिसतात. ते काय असतात? तर रायबोझोम्स असतात. काय असतात? रायबोझोम्स असतात. रायबोझोम्स. हे जे रायबोझोम्स असतात ज्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम वरती काय म्हणले? तर रायबोझोम असतात. ह्या टाईपच्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला काय म्हणायचं? तर रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. काय म्हणायचं? रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आणि तुमचा जो ज्याच्यावरती काय नसणार आहे? रायबोझोम प्रेझेंट नसणार आहे तो एंडोप्लाझ्मिक काय झाला तुमचा? तर तो झाला स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. नंतर जी दुसरी ऑर्गॅनिली आपल्याला ॲनिमल सेलमध्ये दिसते ती काय कोणती असते? तर असं एक मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर बनलेलं असतं आणि आतला मेम्ब्रेन जो असतो, डबल मेम्ब्रेनची ऑर्गॅनिली आहे, आतला मेम्ब्रेन जो असतो तो इनफोल्ड झालेला असतो. काय झालेला असतो? इनफोल्ड सिस्टरीमध्ये झालेला असतो. त्या ऑर्गॅनिलीला काय म्हणतात? मायटोकॉन्ड्रिया. काय म्हणतात? मायटोकॉन्ड्रिया. ॲनिमल सेलमध्ये दुसरं अजून एक स्ट्रक्चर दिसतं. काय दिसतं? गोल्गी कॉम्प्लेक्स. काय दिसतं? गोल्गी कॉम्प्लेक्स. हे काय आहे तुमचं? गोल्गी कॉम्प्लेक्स. गोल्गी कॉम्प्लेक्स किंवा गोल्गी बॉडी असं त्यांना म्हटलं जातं. कशाला? तर ह्या स्ट्रक्चरला ज्या मी काढलेल्या आत्ता. नंतर एक ऑर्गॅनिली दिसते किंवा असे सर्क्युलर स्ट्रक्चर दिसतात आणि त्याच्यात काहीतरी एन्झायमॅटिक स्ट्रक्चर एन्झाईम्स दिसतात. असे सेलमध्ये ॲनिमल सेलमध्ये जास्त प्रमाणात असतात. ह्या स्ट्रक्चर्सला काय म्हणायचं? लायझोझोम्स. काय म्हणायचं? लायझोझोम्स. हे काय झाले? लायझोझोम्स. रायबोझोम तर मी काढलेलेच. रायबोझोम सायटोप्लाझममध्ये पण प्रेझेंट
असतात. अजून एक महत्त्वाची ऑर्गॅनिली कोणती तर काय सगळ्यात महत्त्वाची ऑर्गॅनिली कोणती तर न्यूक्लियसच्या शेजारी काय असतात, 2 रॉड लाईक स्ट्रक्चर्स प्रेझेंट असतात. एक व्हर्टिकल असतं आणि एक होरिझॉन्टल असतं. तर ह्या रॉड लाईक स्ट्रक्चरच्या कडेने काय असतात, 9 फिलामेंट्स दिसतात. ह्या पूर्ण स्ट्रक्चरला काय म्हणलं जातं किंवा ह्यांना काय म्हणतात, सेंट्रिओल्स असं म्हणतात. काय म्हटलं जातं, सेंट्रिओल्स. न्यूक्लियसच्या शेजारी असे 2 रॉड लाईक स्ट्रक्चर्स दिसतात, त्यांना काय म्हटलं जातं, सेंट्रिओल्स म्हटलं जातं. त्याचबरोबर आपल्याला ॲनिमल सेलमध्ये आधीमध्ये सायटोप्लाझममध्ये काय दिसतात, आपल्याला फिलामेंट्स दिसतात. हे फिलामेंट्स म्हणजे काय असतात तर त्या सेलचे सायटोस्केलेटन असतात. काय असतात, सायटोस्केलेटन असतात. मग सायटोस्केलेटन 2 टाईपचे असू शकतात. मग कोणकोणत्या टाईपचे तर एक असतात मायक्रोट्युब्युल्स. काय असतात, मायक्रोट्युब्युल्स. आणि दुसरे असतात मायक्रोफिलामेंट्स. काय असतात, मायक्रोफिलामेंट्स. हे झालं कशाचं स्ट्रक्चर, आपल्या ॲनिमल सेलचं स्ट्रक्चर ऑफ ॲनिमल सेल. स्ट्रक्चर ऑफ ॲनिमल सेल ही झाली आपली ॲनिमल सेल. मग आपले प्लांट सेल पण कसे असणार आहे, सेम प्लांट सेल पण आपल्या ॲनिमल सेल सारखे असणार आहे, कारण ती पण काय आहे, युकॅरियोटिक सेल आहे. काय आहे, युकॅरियोटिक सेल आहे. पण काही त्यांच्यात थोडेसे डिफरन्सेस आहेत. मग ते बघूया. मेनली जसं की मी ॲनिमल सेलला काय म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या साईजचे काय असतात, ॲनिमल सेल असतात. त्याच प्रकारे प्लांटमध्ये पण वेगवेगळ्या साईजच्या वेगवेगळ्या शेपच्या सेल असतात. जसं मी मेनली ओव्हल शेप इथं घेतला, तसं मेनली प्लांटमधल्या सेल कशा सापडतात, पेंटागोनल किंवा हेक्झागोनल सापडतात. म्हणून मी तसं स्ट्रक्चर काढते. तर प्लांट सेलमध्ये पण कोण असणार आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन असणार आहे. कोण असणार आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लांट सेल पण कशाने बनली आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेननी बनली आहे. पण एक एक्स्ट्रा स्ट्रक्चर असतं कशावरती तर प्लांट सेलवरती, ज्याचं नाव काय तर त्याला आपण काय म्हणतो, सेल वॉल. काय म्हणतो, सेल वॉल. प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या वरच्या साईडला एक दुसरा मेम्ब्रेन असतो इन अ प्लांट सेल, त्याला काय म्हणायचं, सेल वॉल. काय असणार आहे, सेल वॉल. ही झाली सेल वॉल. त्याचप्रमाणे तुमची प्लांट सेल पण काय आहे, युकॅरियोटिक सेल आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये पण आपल्याला काय दिसणार आहे, न्यूक्लियस दिसणार आहे, मेम्ब्रेन बाउंड. बरोबर, न्यूक्लियर एनव्हलपनी डेव्हलप असा आपल्याला काय दिसणार आहे, न्यूक्लियस दिसणार आहे. त्या न्यूक्लियसमध्ये काय दिसणार आहे आपल्याला, न्यूक्लिओलस दिसणार आहे, न्यूक्लिओप्लाझम दिसणार आहे, न्यूक्लियर पोर्स दिसणार आहेत आणि थ्रेड लाईक स्ट्रक्चर म्हणजे काय आपले क्रोमॅटिन फायबर्स दिसणार आहेत. एक महत्त्वाचा मेन कॉन्स्टिट्युएंट सापडतो आपल्या प्लांट सेलमध्ये, तो काय असतो तर व्हॅक्यूल. काय सापडते आपल्याला, एक ऑर्गॅनिली सापडते जी काय असते, व्हॅक्यूल असते. जी कशा एक द्रव पदार्थाने काय असते, फिलअप असते. जी ॲनिमल सेलमध्ये नसते असं म्हणू शकत नाही. ॲनिमल सेलमध्ये असतात व्हॅक्यूल्स, पण कशा असतात, स्मॉल इन साईज असतात. कशा असतात व्हॅक्यूल्स, स्मॉल इन साईज. व्हॅक्यूल कशा साईजचे असणार आहेत, स्मॉल इन साईज. पण तेच आपण जर प्लांट सेलमध्ये बघितलं तर व्हॅक्यूल काय सापडणार आहेत आपल्याला, लार्ज इन साईज. व्हॅक्यूल्स कसे सापडणार आहेत, लार्ज इन साईज. सेम आपल्याला ॲनिमल सेलमध्ये जसा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम सापडला, तसाच एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम कशात असणार आहे, आपल्या प्लांट सेलमध्ये असणार आहे. कशात असणार आहे, प्लांट सेलमध्ये असणार आहे. तर त्याच प्रकारे स्मूथ आणि रफ. स्मूथ का म्हटलं आणि रफ का म्हटलं मी त्याचं रिझन सांगितलं. तर ज्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवरती रायबोझोम्स अरेंज केलेले असतात किंवा दिसतात, अशा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला आपण काय म्हणतो, रफ एंडोप्लाझ्मिक
रेटिक्युलम. काय म्हणतो? रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणजे मी आता ER म्हणते आणि हा काय झाला आपला स्मूथ ER म्हणजे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. बरोबर. तर त्याच प्रकारे काय असणार आहे? ॲनिमल सेलप्रमाणेच प्लांट सेलमध्ये पण काय असणार आहे आपल्याला? सायटोप्लाझम दिसणार आहे. हा काय झाला ह्या सेलचा? सायटोप्लाझम. काय झाला? सायटोप्लाझम. पुढची ऑर्गॅनिली, ह्यांच्यामध्ये पण काय असणार आहे? मायटोकॉन्ड्रियल स्ट्रक्चर्स असणार आहेत म्हणजे डबल मेम्ब्रेन ऑर्गॅनिली. कोणती डबल मेम्ब्रेन ऑर्गॅनिली? मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रियामधचं स्ट्रक्चर कसं दिसतंय? एक बाहेरचा मेम्ब्रेन असतो तो कसा असतो? स्मूथ असतो आणि आतला असतो तो कसा असतो? फोल्डिंग असतो. तर हा झाला मायटोकॉन्ड्रिया. प्लांट सेलमध्ये लायझोझोम पण असतात. प्लांट सेलमध्ये लायझोझोम असतात पण कशा असतात? त्यांचा नंबर कमी असतो ॲज कम्पेअर ॲनिमल सेल. लायझोझोम्स हे झाले लायझोझोम्स. दुसरी ऑर्गॅनिली गॉल्गी कॉम्प्लेक्स पण ह्यांच्यात सेम कशा असतात? आपल्या ॲनिमल सेलमध्ये सापडले तसे. गॉल्जी बॉडी. नंतर एक महत्त्वाचं